माझं नाव CA गोविंद प्रसाद मुंदडा, चार्टर्ड अकाउंटंट आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे। दिलीपजी राठी यांनी जे उपोषण सुरू केलं आहे ते शेतकऱ्यांच्या हितांसाठी आहे। आजचा हा त्यांचा आंदोलन जरी शेतकऱ्यांसाठी असला तरी ते नेहमी अन्यायाला विरोध करणारे म्हणून त्यांची जालन्यात प्रतिमा आहे। कुणावरही कोणत्याही प्रकारचा अन्याय असो ते नेहमी न्याय संगत बाजू घेतात आणि अन्यायाचा विरोध करतात। आज जालना नांदेड समृद्धी मार्गाचा जे प्रश्नासाठी उपोषण शेतकऱ्यांबरोबर ते बसले आहेत ते अगदी खरोखर योग्य आहे। भावात कितीतरी तफावत असावी, 19-20 जर तफावत असेल तो एक वेळेस माणूस विचार करू शकतो, पण कुठं आकाश आणि कुठं पृथ्वी एवढा मोठा फरक जर शेतकऱ्यांना तुम्ही देणार असाल तर मग शेतकऱ्यांचं सरकार, अन्यायाच्या विरुद्ध काम करणारं सरकार, न्याय बाजू घेणारं सरकार, लोकांचं सरकार कसं म्हणावं हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडलेला आहे। सरकारने याचं गांभीर्यानं विचार करावं आणि काही विचार न करता या आंदोलनाला पाठिंबा द्यावा म्हणजे सक्रिय भाव द्यावा ही आमची सगळ्यांची विनंती आहे। नसता हा आंदोलन आज देवमूर्तीचा आहे, तो जालन्यात वाढणार आणि दमादमानं पूर्ण मराठवाड्यातही तो आंदोलन पेटू शकतो यात शंका नाही। मारवाडी संमेलनचा मी कार्याध्यक्ष असल्यामुळे मारवाडी समाज, मारवाडी युथ समाज, मारवाडी संमेलन, मारवाडी महिला संघटन आम्ही सगळे पुन्हा वेगळे याच्यासाठी पुन्हा इथे येणार आहोत। पण आता मी कार्याध्यक्ष म्हणून हे जाहीर करतो की आमचं सगळ्यांचं या आंदोलनाला ॲक्टिव्ह पाठिंबा आहे। ही काळाची गरज आहे आणि सरकारने सक्रियतेनं ताबडतोब निर्णय घ्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे।